सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना याबद्दल माहिती देणार आहोत या व्हिडिओमधून. यामध्ये 3-4 गैरसमज आहेत. ते गैरसमज काय असतील ते तुम्ही चेक करून घ्या आणि तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे. आता वयोश्री योजनेचा फॉर्म कसा भरायचा. ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची माहिती कळेल. सगळ्यात महत्त्वाचं पहिला गैरसमज असा आहे, की बऱ्याच जे वृद्ध लोकं आहेत, वयस्कर लोकं आहेत, त्यांना असं वाटतं, की महिना चालू होणार आहे. तर नाहीये. तुम्हाला हे जे पैसे आहेत, ते फक्त तुम्हाला एकदाच साहित्य घेण्यासाठी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर यामध्ये बघा, सुरुवातीला फॉर्म अशा प्रकारचा 3 पानाचा फॉर्म असणार आहे. यामध्ये पहिलं आहे अर्जदाराचे नाव, जिथे तुमचं जे नाव असेल ते तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आधार कार्डवर जे असेल ते. त्यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे. पत्त्यामध्ये तुमच्या गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे. यानंतर अर्जदाराचे वय जे असेल ते आधार कार्डवरती चेक करूनच टाकावे. म्हणजेच तुम्ही एलिजिबल आहात, म्हणजे तुम्ही पात्र आहात का नाही तुम्हाला त्या गोष्टी कळतील. यानंतर तुम्ही स्त्री आहात, पुरुष पुरुष आहात या गोष्टी कळणार आहेत तिथे. स्त्री-पुरुष तुम्ही दोन्ही गोष्टी कळून घेऊ शकता. यानंतर इथे आहे जात व प्रवर्ग. म्हणजे तुमची जात कोणती आहे आणि प्रवर्ग त्यामध्ये ती कोणती असेल. जात असेल हिंदू, त्याच्यामध्ये मराठा असेल, महार असेल, त्यानंतर जे पण हिंदूचे जाती असतात वेगवेगळ्या, हिंदू माळी असेल, हिंदू जी पण जात असेल ती तुम्हाला तिथे टाकायची आहे. यानंतर इथे आहे भ्रमणध्वनी क्रमांक. तर इथे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे काय, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र किंवा दारिद्र्य रेषेचा दाखला. तर आपल्याकडे आहे उत्पन्नाचं स्वयं घोषणापत्र, जे आपण जे 2 नंबरचं पेज जोडतोय ते आहे स्वयं घोषणापत्र, बरोबर? यामध्ये 2 स्वयं घोषणापत्र आहेत, उत्पन्नाबाबतचे आहे आणि आपण काही माहिती जी भरतोय ती सगळी ओकेमध्ये आहे, बरोबर? तर ते तुम्हाला तिथे हे 2 स्वयं घोषणापत्र असतील. यानंतर आहे मित्रांनो, पात्रता लाभार्थीसाठी तुम्हाला एखादं वेतन वगैरे भेटतंय का? कोणत्या योजनेअंतर्गत लाभ भेटतोय का? तर त्याचा पुरावा इथे होय असेल तर होय जोडायचंय. त्यानंतर आहे 9 नंबरचं, अर्जदार ज्या उपकरण खरेदीसाठी अनुदान मागणी करत आहे त्याचे नाव. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, जो महिना चालू होणार नाहीये, हे जे तुम्हाला सांगितलं मी, तर त्याऐवजी तुम्हाला हे उपकरणं त्यामध्ये 9 गोष्टी आहेत. पहिला आहे चष्मा, ज्यामध्ये तुम्ही चष्मा खरेदी करू शकता. चष्मा खरेदी केल्यानंतर तुम्हाला चष्मा खरेदी करण्यासाठी पैसे भेटू शकतात तुम्हाला. त्यानंतर आहे मित्रांनो श्रवण यंत्र, ज्याला ऐकू येत नाही त्यासाठी. ट्रायपॉड आहे. त्यानंतर स्टिक व्हीलचेअर आहे. स्टिक व्हीलचेअर म्हणजे काय, की तुम्हाला स्टिक व्हील चेअर म्हणजे काय? स्टिक व्हील चेअर म्हणजे तुम्हाला जे तुम्ही चालता, बरोबर? तर चालण्यासाठी तुम्हाला ती स्टिक व्हील चेअर जी आहे ती तुम्हाला भेटणार आहे. बरोबर? स्टिक व्हील चेअर तुम्हाला मी सांगतो स्टिक व्हील चेअर काय असते ते. स्टिक व्हील चेअर म्हणजे काय, की तुम्ही चालण्यासाठी तुम्हाला आधार म्हणून तुम्ही काठी जी भेटते ती तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आहे फोल्डिंग वॉकर, म्हणजे जे वॉकर आहे, ते वॉकर तुम्हाला भेटणार आहे. बरोबर? यानंतर आहे कमोड खुर्ची. जर तुम्हाला सकाळी वॉशरूमला जाण्यासाठी त्रास होतोय, तर तुम्हाला ते आहे. ते तिथे कमोड खुर्ची भेटणार आहे. नी ब्रेस म्हणजे गुडघ्यासाठी तुम्हाला ब्रेस भेटेल. लंबर बेल्ट भेटू शकतो आणि सर्व्हायकल कॉलर, या सर्व गोष्टींपैकी काहीतरी तुम्ही घेऊ शकता. आता यानंतर इथे काय, उपकरणाची जी अंदाजित रक्कम आहे, म्हणजे घेण्यासाठी आपल्याला किती पैसे लागणार आहेत ते तुम्हाला इथे रक्कम टाकायची आहे. नंतर उपकरण आतापर्यंत जे उपकरणाचा लाभ घेतला नाहीये तुम्ही, बरोबर? ते साठी स्वयं घोषणापत्र असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. इथे होय किंवा नाही करायचंय. तुमच्या बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं इथे बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि आय-एफ-एस-सी कोड. जर तुमची बँक असेल स्टेट बँक ऑफ इंडिया, तर इथे स्टेट बँक ऑफ इंडिया नाव टाकायचंय. शाखा जी तुमची असेल ते इथे खाते नंबर आणि इथे आय-एफ-एस-सी कोड टाकायचा आहे. त्यानंतरचा 13वा नंबर आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. खाली दिनांक आणि ठिकाण तुमचं गावाचं नाव टाकायचंय. इथे अर्जदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा. जे शिक्षित असतील त्यांनी सही करावी. ज्यांना सही येत नाहीये त्यांनी अंगठा तुम्ही करू शकता. यानंतर बघा हे स्वयं घोषणापत्र आहेत. 2 स्वयं घोषणापत्र आहेत. पहिलं आहे बघा, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, की मी राहणार तुमचं नाव, त्यानंतर वय किती आहे तुमचं, व्यवसाय काय आहे, राहणार कुठले आहात तुम्ही, तालुका, जिल्हा या सर्व गोष्टी, बरोबर? यामध्ये त्यांनी सांगितलंय, की मी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी डॉट डॉट हे उपकरण खरेदी करीत आहे. कोणतं? ते तुम्ही वरचे जे 9 सांगितलेत मी तुम्हाला, त्यापैकी कोणतंही उपकरण तुम्ही खरेदी करताय, तर त्यामध्ये तुम्हाला तिथे नाव टाकायचं आहे. बरोबर? त्यानंतर आहे, की हां, ओके. तर यामध्ये बघा
मी मागील 3 वर्षात कोणत्याही स्वराज्य संस्था, सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपक्रम विनामूल्य प्राप्त केलेले नाहीये. म्हणजे काय, याच्या अगोदर मी कधीही ते जे उपकरण घेणार आहे, जे चष्मा वगैरे घेतोय आपण, तर ते याच्या अगोदर घेतलेलं नाहीये. बरोबर? हे असं त्यांनी विचारलंय आणि तर तुम्हाला सही करायची आहे तुमची. म्हणजे तुम्ही हे लिहून देताय. खाली आहे उत्पन्नाचं स्वयं घोषणापत्र. ते सेम प्रकारे लिहायचंय तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथे कागदपत्रे काय जोडायचे आहेत, तर पहिलं आहे आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला जोडायचे आहेत. 2 नंबरचा आहे आधार कार्ड. आधार कार्ड तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. 3 नंबरचं आहे तुमचं लाभार्थी पात्रतेसाठी जे राशन कार्ड असेल, बरोबर? तर निवृत्ती वेतन वगैरे मिळतंय तुम्हाला किंवा एखादा पगार वगैरे भेटतोय, तर त्याचा तुम्हाला पुरावा जोडावा लागेल. 4 नंबर आहे मतदान कार्ड. मतदान कार्ड तुम्हाला जोडायचं आहे. 5 नंबरचा आहे अर्जदाराचा राष्ट्रीयकृत बँक आधार संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स. म्हणजे काय? सरळ-सरळ तुमचं बँक पासबुक जे पण असेल ते बँक पासबुक तुम्हाला द्यायचंय. नॅशनलाइज बँकेचं द्यायचंय, ज्याला आधार कार्ड लिंक आहे ते. तुमचे आधार कार्डला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल, तर तुमचे हे पैसे येणार नाहीत. हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वांनी आधार कार्डला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. यानंतर आरोग्य प्रमाणपत्र आहे. आवश्यक असल्यास म्हणजे तुम्हाला जर चष्मा घ्यायचा आहे, तर तुम्हाला दवाखान्यात येऊन सांगावं लागेल किंवा मला चष्मा लागलेला आहे वगैरे. तर त्या टाइपमध्ये तुम्हाला एक प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर उत्पन्नाचे स्वयंघोषणा तर आपण सांगितलेलंच आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय प्रमाणपत्र कसं, हे बघा अशा प्रकारे त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. बरोबर? फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं, इथं वैद्यकीय अधिकारी जे डॉक्टर्स असतील, ते डॉक्टरची सही घ्यायची. इथे त्यांना लिहून द्यायचंय. पहिलं आहे तुमचं नाव, वय, व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा, बरोबर? यांची दिनांक टाकायचे. त्यांची तपासणी झाली असं डॉक्टर सांगणार आणि या योजनेअंतर्गत कोणत्या उपकरणासाठी गरज आहे ते तुम्हाला टाकतील. बरोबर? डॉक्टर तुम्हाला हे टाकून देतील. त्याच्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र ऐकण्यासाठी वगैरे सर्व गोष्टी तुम्ही टाकू शकता. कोणतीही तुम्हाला गोष्टीसाठी तुम्ही या गोष्टीसाठी अर्ज करू शकता. बरोबर? तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. अर्जामध्ये स्वयंघोषणापत्र वगैरे आहेत. अर्जाची प्रत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला ती प्रत WhatsAppला मिळून जाईल. आणि या व्यतिरिक्त हा फॉर्म प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये जमा केला जातोय. काही ठिकाणी समाज कल्याण ऑफिसला जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं तिथे जमा केला जातोय. तर तुम्ही तुमच्या जे पण गावातले ग्रामसेवक वगैरे असतील त्यांना चौकशी करा. चौकशी करून हा फॉर्म तुम्ही घेऊन तिथे कागदासहित तुम्हाला जमा करायचा आहे. बरोबर? व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणत्याही योजनेची माहिती तुम्हाला पाहिजे, तुम्ही बिनधास्त WhatsAppला मेसेज करू शकता किंवा तुम्हाला कॉल केला, रिसीव्ह झाला तर बेस्टच आहे. कॉल पण केला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर? तर धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.